Good morning all of you. Today we have studied second paper zoology and chapter 9 control and coordination in human. So what is meant by control and coordination? Control and coordination, this is the control and regulation in different organ with the help of hormones. And hormones, it is the originated Greek word and it means I stimulate or to excite. And first hormone discovered by Sterling and Bayliss in 1902. हार्मोन्सचा शोध हा कोणी लावलेला आहे? स्टर्लिंग अँड बायलेस यांनी 1902 मध्ये याचा शोध लावलेला आहे. अँड दे आर मेड अप ऑफ, ते कशाने बनलेले आहेत? प्रोटीन, अमायनो ॲसिड अँड स्टेरॉइड. And hormones, it is the target organ or tissue, and it is also chemical messenger. Hormones, it is a chemical substance which is secreted to small quantity of endocrine gland. So what is mean by endocrine gland? Endocrine gland is the ductless gland or these gland do not having a duct म्हणजे काय? वाहिनी. म्हणजे हे जे एंडोक्राइन ग्लँड्स असतात ह्या कशा असतात? वाहिनी रहित. त्या काय सिक्रेट करतात? दीज आर सिक्रेटेड ओनली हार्मोन्स. हे फक्त हार्मोन सिक्रेट करत असतात. आणि हे हार्मोन्स काय आहेत? तर एक प्रकारचं केमिकल सबस्टन्स आहे. आणि ते केमिकल सबस्टन्स कोण सिक्रेट करतं? ह्या एंडोक्राइन ग्लँड. आणि ग्लँड म्हणजे काय आहे? ग्लँड इट इज द स्पेशलाइज्ड टिश्यू सिक्रेट केमिकल्स. ग्लँड म्हणजे काय आहेत? ग्रंथी आहेत. त्या ग्रंथी एक प्रकारचं केमिकल सिक्रेट करत असतात. त्याला आपण काय म्हणतो? ग्लँड्स. पण ह्या एंडोक्राइन ग्लँड्स हे काय आहेत? ह्या आहेत वाहिनी रहित ग्रंथी आहेत. आणि हे फक्त काय सिक्रेट करत असतात? इट इज अ हार्मोन्स. आणि ते हार्मोन्स म्हणजे काय आहे? हार्मोन इट इज अ केमिकल सबस्टन्स टू सिक्रेटेड स्मॉल क्वांटिटी ऑफ एंडोक्राइन ग्लँड. So what is mean by coordination? Coordination, it is the linking of the body activity in particular time and space. It is called as the coordination or hormonal coordination. Control and regulation in the different body organ with the help of hormones. जसं की शरीरामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात आणि त्या ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करायचं काम कोण करत असतं? एक तर नर्वस सिस्टीम किंवा हार्मोन्स. मग ह्या शरीरामधल्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते हार्मोन्सच्या सहाय्याने त्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचं किंवा कंट्रोल करायचं काम आपण ज्याच्यामध्ये करत असतो त्याला आपण काय म्हणतो? हार्मोनल कोऑर्डिनेशन. तर हार्मोन्स म्हणजे आपण बघितलेलं आहे. हार्मोन्स इट इज अ केमिकल सबस्टन्स टू सिक्रेटेड स्मॉल क्वांटिटी ऑफ एंडोक्राइन ग्लँड. अँड ज्याच्यामध्ये आपण ह्या ग्लँडचा अभ्यास करत असतो त्याला आपण काय म्हणतो? एंडोक्राइनॉलॉजी. सो स्टडी ऑफ ग्लँड्स अँड दिअर secretion, it is called as endocrinology. And father of endocrinology is Thomas Addison. And endocrine gland is consist of endocrine tissue, and this endocrine gland is the ductless gland which secrete to hormones, and it is situated in different part of the body. And they are divided into 8 glands, 8 endocrine glands. And according to the nature, they are divided into 3 types of gland: exocrine gland, endocrine gland, and heterocrine endocrine gland. मग ग्लँड हे किती भागामध्ये डिवाइड झालेले आहे? 3 पार्ट्समध्ये, ज्याला किंवा 3 टाइप्समध्ये, ज्याला आपण म्हणतो एक्झोक्राइन ग्लँड, एंडोक्राइन ग्लँड अँड हेटेरोक्राइन एंडोक्राइन ग्लँड. So exocrine gland, these gland with duct.
or these glands having a duct, or these gland their secretion in duct. These are called as exocrine gland. मग त्या कुठल्या कुठल्या आहेत? They are included salivary gland, sweat gland and liver. जसं की salivary gland म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, लाळ ग्रंथी, स्वेट ग्लँड घाम ग्रंथी अँड लिव्हर ह्या कशामध्ये येतात? एक्झोक्राईन ग्लँड. म्हणजे ह्या ग्लँड्सला त्यांचं डक्ट आहे, वाहिनी आहे, आणि ते त्यांच्या वाहिनीमध्ये त्यांचं सिक्रेशन करतात. जसं की आपल्याला घाम येतो. जर आपल्याला कपाळावर घाम आला तर आपण हातावर घाम पुसणार आहेत का? नाही, कारण कपाळावरचा जो घाम आहे तो आपल्याला काय करावं लागणार आहे? कपाळावरच पुसावं लागणार आहे. कारण त्या ज्या स्वेट ग्रंथी आहे, ज्याला आपण घाम ग्रंथी म्हणतो, त्यांनी जिथं सिक्रेशन केलेलं आहे तिथंच त्याचा आपल्याला इफेक्ट दिसणार आहे. पण एंडोक्राईन ग्लँडमध्ये तसं होणार आहे का? नाही. एंडोक्राईन ग्लँडमध्ये समजा जर पिट्युटरी ग्लँड ही एंडोक्राईन ग्लँड आहे, तिनं ब्रेनमध्ये सिक्रेशन केलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला कुठे दिसणार आहे? पूर्ण शरीरावर त्याचा इफेक्ट दिसणार आहे. पण जे एक्झोक्राईन ग्लँड, जसं सलायवरी ग्लँड, लाळ ग्रंथी, आपण काही खाल्लं, लाळ गळायली तर तोंडातून लाळ गळणार आहे, नाकातून गळणार आहे का, किंवा कानातून गळणार आहे का? नाही. का? कारण त्याचा इफेक्ट आपल्याला जिथं सिक्रेशन होणार आहे त्याचा इफेक्ट तिथेच दिसून येणार आहे. पण एंडोक्राईन ग्लँडचं तसं नाही आहे. त्या सिक्रेट वन प्लेस अँड शो इफेक्ट ॲट अनादर प्लेस. म्हणजे एकीकडे त्या सिक्रेट होतात आणि दुसरीकडे त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. आणि एंडोक्राईन ग्लँड, these glands without duct. These glands do not having a duct, and they are included pituitary gland, thyroid gland, parathyroid gland, adrenal gland, pineal gland and thymus gland. These 8 glands are endocrine gland. And heterocrine endocrine gland, these gland act as a partly endocrine without duct and partly exocrine, and they are divided into main 8 gland: pituitary gland, thyroid gland, parathyroid gland, adrenal gland, pineal gland and thymus gland. And dual function carry out करणाऱ्या sex gland, testes and ovaries, and last one is the pancreas, islets and Langerhans. And these glands situated in different body organ. So pituitary gland, it is also called as hypophysis, or pituitary gland, it is the master endocrine gland, and it is present just below the hypothalamus. This is the hypothalamus, आणि hypothalamusच्या खाली ही पिट्युटरी ग्लँड आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय? हायपोफायसिस और मास्टर एंडोक्राइन ग्लँड, because all other endocrine gland under control of pituitary hormones. Next one is the thyroid gland. This is the thyroid gland, and this thyroid gland below the neck region. ही कशी आहे? below the neck region, मानेच्या खाली स्वरयंत्राच्या दोन्ही बाजूनी ही ग्लँड असते. number of gland 1, and these glands secrete 2 hormones, thyroxine and thyrocalcitonin. Next one is the parathyroid gland. Parathyroid gland, it is behind thyroid. म्हणजे हे थायरॉइड ग्लँडच्या मागच्या साईडला ही पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट असते. नंबर ऑफ ग्लँड्स, इट इज 2 pairs. 2 pairs म्हणजे किती आहेत? 2 जोड्या आहेत. अँड दीज ग्लँड सिक्रेट हार्मोन्स पॅराथायरायमोन. नेक्स्ट वन इज द ॲड्रिनल ग्लँड. दिस इज द ॲड्रिनल ग्लँड. ही किडनी आहे, आणि ॲड्रिनल ग्लँड ही कुठं प्रेझेंट असते? इन द टॉप ऑफ द किडनी. अँड नंबर ऑफ ग्लँड किती असणार आहे? नंबर ऑफ ग्लँड, किडनी 2 आहेत, म्हणजे त्या ग्लँड किती असणार आहे? 1 पेअर.
and these glands secrete their hormones in glucocorticoids and mineral corticoids. Next one is the pineal gland. This one is the pineal gland, and these glands present roof of the brain. त्याचं लोकेशन जर बघितलं तर हे कुठं आहे, ह्या ब्रेन म्हणजे एंडोक्राइन, दोन एंडोक्राइन ग्लँड ह्या कुठं प्रेझेंट आहेत ब्रेन मध्ये. एक तर पिट्युटरी ग्लँड आणि दुसरी आहे पिनियल ग्लँड. अँड दीज पिनियल ग्लँड, adrenal gland, pineal gland secrete hormones. It is melatonin. And last one is the thymus gland. This is the thymus gland, and it is situated upper chest and near heart. Number of glands 1, and these glands secrete their hormones thymosin. Thymosin नावाचा हार्मोन्स हे thymus gland secrete करते. Next one is the testes. Testes, it is present on one on either side of uterus. Number of glands 1 pair, and these hormones secreted estrogen and progesterone. And last one is the pancreas. This is the pancreas. This pancreas, loop of duodenum. कुठे present आहे? Loop of duodenum. And these pancreas secrete hormones insulin and glycogen. ग्लायकोजन नावाचं आणि इन्सुलिन नावाचं हार्मोन्स कोण सिक्रेट करतं तर ह्या पॅनक्रियाज. आणि पिट्युटरी ग्लँड हार्मोन्स 6 हार्मोन्स सिक्रेट करते, ज्याला की आपण कुठली कुठली म्हणतो. इट इज द STH. इट इज द सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स. सेकंड वन इज द TSH. इट इज द thyroid stimulating hormones. Third one is FSH, follicular stimulating hormones. Next LTH, lactotropic hormones. LH, luteinizing hormones. And last one, it is a ACTH. It is the adenocorticotropic hormones. These 6 hormones secreted pituitary gland. And this pituitary gland is the master endocrine gland, because all other endocrine gland control of pituitary gland.